Hello everyone, this is Ms. Sushant. I just completed reading one research paper. हा रिसर्च पेपर जो होता तो 3 युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर्सनी कंबाईन करून एक पब्लिश केला होता. त्याचा टायटल असा आहे की फेक न्यूज डिटेक्शन ऑन सोशल मीडिया युझिंग डेटा मायनिंग पर्स्पेक्टिव्ह. हा त्याचा टायटल होता. सो या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी मेजरली 3 गोष्टी डिस्कस केल्या. एक आहे फेक न्यूज म्हणजे काय, आपण कोणत्या न्यूजला फेक म्हणू शकतो, अँड त्याच्यानंतर दुसरं की सोशल मीडियावर फेक न्यूज का स्प्रेड होते एवढ्या फास्टमध्ये, आणि थर्ड होतं की आपण कशा प्रकारे त्याला डिटेक्ट करू शकतो युजिंग डेटा मायनिंग आणि मशीन लर्निंग. सो अशा 3 गोष्टी त्यांनी त्या रिसर्च पेपरमध्ये लिहिलं होतं. तो रिसर्च पेपर एकदा मी तुम्हाला समराईज करून, आपण अशा न्यूजला फेक न्यूज म्हणू शकतो जे इंटेन्शनली आणि व्हेरीफायबली फॉल्स आहे, म्हणजे ज्यांचं व्हेरिफिकेशन आपल्याला करता नाही आहेत आणि ज्या गोष्टी इंटेन्शनली रॉंग प्रकारे लिहिलेल्या आहेत. सो अशा प्रकारे त्यांनी स्मॉल डेफिनेशन दिली फेक न्यूजच्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की फेक न्यूज का स्प्रेड होते सोशल मीडियावरती एवढे जास्त, कारण की सोशल मीडिया चीप आहे, त्याच्यामध्ये रेग्युलेशन्स नाही, लोकांची ओपिनियन आपण चेंज करू शकतो, पॉलिटिकल प्रोपोगेंडाज, सोशल स्कॅम्स, अँड देन जर तुम्हाला आठवत असेल तर 2016च्या US इलेक्शन्समध्ये रिअलपेक्षा फेक न्यूज जास्त प्रमोट झाले होते ट्विटरवरती. सो आणि हे पण म्हणतात की 62% जे न्यूज कन्झम्पशन आहे US मध्ये ते सोशल मीडियावर आहे कम्पॅरेटिव्हली त्यांच्या ट्रेडिशनल, जसं की आपण TV वगैरे किंवा न्यूजपेपर म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त फेक न्यूज सोशल मीडियावर स्प्रेड होतात. सो या गोष्टी त्यामध्ये त्यांनी प्रपोज केला होता. त्याच्यानंतर डेटा मायनिंग आणि मशीन लर्निंगच्या काही अप्रोचेस आहे, त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे फेक न्यूजला डिटेक्ट करू शकतो. सो हा माझा फर्स्ट रिसर्च पेपर होता, त्यामुळे मला याला रीड करायला जवळपास 1 दिवस लागला. हा 12 पेजेसचा रिसर्च पेपर होता.